सायखेडा हद्दीत भीषण अपघात, ओझर येथील मायलेकाचा जागीच मृत्यू, 3 प्रवासी जखमी। सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खेरवाडी चांदोरी मार्गावर बुधवारी सायंकाळी 5 ते 6च्या सुमारास एक भीषण अपघात झाला। भरधाव वेगाने येणाऱ्या एका पिकअप वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत दुचाकीवरील महिला आणि तिचा 12 वर्षीय मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे ओझर शहरासह परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार ओझर येथील पिंपरी रोड उमाजीनगर भागात राहणाऱ्या सिंधुबाई अर्जुन गायकवाड वय 42 आणि त्यांचा मुलगा कुणाल अर्जुन गायकवाड वय 12 हे दोघे ॲक्टिवा दुचाकीवरून क्रमांक MH15 JK 4879 नी जात होते। याच वेळी खेरवाडी कडून चांदोरीच्या दिशेने येणाऱ्या पिकअप वाहनाने क्रमांक MH18 AA 5243 त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की या मायलेकराचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात पिकअपची धडक समोर असलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारलाही बसली। यामध्ये कार चालक आशुतोष गोडके राहणार ओझर आणि कारमधील कलकत्ता येथील 2 प्रवासी वासुना सनातन मंडळ व सनातन लोकनाथ मंडळ हे किरकोळ जखमी झाले आहेत। त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। घटनेची माहिती मिळताच सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप घुगे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करून मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील प्रक्रियेसाठी पाठवले। पोलिसांनी पिकअप चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे। त्यांच्या विरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। खेरवाडी चांदोरी मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। या मार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आणि रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे। महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी किशोर बस्ते, प्रतिनिधी।